तर भावांनो, आपल्या वाशिम मधल्या सुपर मार्केट आर.डी. मार्ट मध्ये मी नुसतं 10 वाला चॉकलेट आणण्यासाठी आलो. निकट आपल्या काकाश्रींच्या इटा आल, त्यात ब्लॉक शेवटपर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विना. तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या मागे कामाचा कळकळाट असतो. त्यामुळे आपण सकाळी उठून चप्पल घातली लगेच सरकतीर काकाश्रींच्या दारी आलो. काकाश्रींच्या दारी आल्यानंतर पाहतो काय इटाचा ट्रॅक्टर पण आलतं. मग काय लगेच त्यांनी टालीमधल्या इटाची थप्पी मांडायला सुरुवात केली. हे दोघं तिघ जण त्यांचं काम करायचं आणि हे काका तर दुसऱ्या कामामध्ये बिजी होते. विमल बोलो जुबा केसरी. मग काय त्या काकांनी त्यांचं काम पार पाडून आपलं सोयाबीन विकाय न्यायचं होतं. त्यासाठी आपण ऑटो बोलवला होता. मग काय गजदाचा ऑटो लावला आणि त्यामध्ये सोयाबीन टाकण्यात आलं होतं. सोयाबीनचे तर काय भाव वाढे ना, पण तेलाच्या कॅनाचे नक्कीच भाव वाढले बरं. शेवटी त्यासाठीच म्हणतो मरण कोणाचं आहे, शेतकऱ्याचंच आहे. मग काय त्यांचे कट्टे टाकण्यात आले होते आणि त्यांना पाण्याची कॅन नेऊन द्यायची होती. मग काय घरामधून 120च्या स्पीडनं कॅन उचलली, त्याला पाणी प्यायला नेऊन दिली. आणि आपल्याला क्लासला जायला सुद्धा लेट होत होता. त्यामुळे बॅग अटकवली पाठीवरून घराच्या बाहेर निघलं की उन्हानं खूपच वैताग आणलेला होता. त्यामुळे तोंडाला बांधून उन्हात आणाचं दुपारच्या 2 वाजता आपण वाशिमला निघालो होतो. आणि दुपारचे 2 वाजता रस्त्यानं जात असताना उन्हाळ्याचं कोणीच बाहेर दिसेना, कारण की उन्हामुळे कुठून वापा निघते हे काय सांगता येणार नाही. मग काय वाशिम मध्ये आल्यानंतर वाशिमच्या गड्ड्याच्या रोडनी येऊन पोहोचलो आपण डायरेक्ट आपल्या क्लासवरती आल्यानंतर आपले 2 नमुने कोपऱ्यामध्ये बसून त्यांची पेट्रोलची डिस्कशन चालू होती. मग काय क्लासमध्ये आल्यानंतर भाऊ थंड्या हवेचा आनंद घेत आबीच्या मांडीवर डायरेक्ट झोपी गेला. मग काय सरांनी शिकवायला सुरुवात केली. सरांचं मन लावून लेक्चर केलं. गाडीवर बसलो 360च्या स्पीडनं आपण आर.डी. मार्ट सुपर मार्केट पाशी आलो. आर.डी. मार्ट सुपर मार्केट पाशी येऊन आपण डायरेक्ट हिरो स्टाईल मध्ये एंट्री केली आतमध्ये. आर.डी. मार्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला साबण सोडा दिसत होते. याची काय आपल्याला गरज नव्हती. आपल्याला जे गरजू वस्तू लागणार होत्या तीच आपल्याला घ्यायच्या होत्या. मग काय गरजू वस्तू आपण घेऊन घेतल्या आणि त्याच्यासोबत एक चॉकलेट पण घेऊन घेतलं. मग काय बिलिंग काउंटरवर येऊन आपलं सर्व बिल करून घेतलं आणि बिलची चिठ्ठी तर डायरेक्ट हातभरच निघून आली. सर्व शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.